पहिली बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंनी मोदींना टीकात्मक पत्र लिहिलंय। संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली याचं उत्तर द्या। मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचं पण ऐका। राज ठाकरेंचा हल्लाबोल। निवडणुकीत प्रचार आणि रोड शो करताना कोट्यवधी लिटर्स पेट्रोल आणि डिझेल वाया गेलं तेव्हा का नाही सुचलं? चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का? राज ठाकरेंचा मोदींना सवाल। तर अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेव्हा का नाही सुचलं? राज ठाकरेंकडनं निशाणा। मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंच्या पोटात दुखायला लागलं। मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरेंनी पक्षवाढीचे प्रयत्न करावेत। राज ठाकरेंच्या ट्विटनंतर भाजपच्या नवनाथ बन यांची टीका। देशाच्या अर्थव्यवस्थेवरती दूरगामी परिणाम होण्याची शक्यता। सामान्य नागरिक, उद्योग, व्यवसाय क्षेत्रामध्ये अस्वस्थतेचं वातावरण। मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवारांची पोस्ट। देश चालवण्यात मोदी अपयशी ठरले, त्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण। जनतेला सल्ले देण्यापेक्षा मोदींनी सत्तेपासून दूर व्हावं। काँग्रेस नेते नाना पटोले यांची टीका। मोदींच्या आवाहनानंतरही अमित साटम यांच्या नालेसफाई पाहणी दौऱ्यामध्ये 25 गाड्यांचा ताफा। स्वतःसाठीच्या 2 गाड्यांचा आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी देखील ताफ्यात। अमित साटम यांच्या गाड्या पाण्यावरती चालत असाव्यात। सत्ताधाऱ्यांची अवस्था म्हणजे लुका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण। साटम यांच्या 25 गाड्यांच्या ताफ्यावरनं रोहित पवारांची टीका। भारताकडे 60 दिवसांचा कच्चं तेल आणि गॅसचा साठा, एलपीजीचा 45 दिवसांचा साठा उपलब्ध। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची माहिती। एकीकडे पंतप्रधान मोदींचं इंधन वाचवण्याचं आवाहन, तर दुसरीकडे महाराष्ट्राचे आमदार परदेश दौऱ्यावर। 15हून जास्त आमदारांचा जपान दौरा वादात सापडण्याची शक्यता। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या दौऱ्यात असल्याची माहिती, मात्र दौरा रद्द। पेपरफुटी प्रकरणानंतर नीट 2026 परीक्षा एनटीएकडनं रद्द। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडनं तपास सुरू। पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द करण्याचा एनटीएचा निर्णय। नीट परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर होणार। विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षा केंद्रावरतीच परीक्षा होणार। परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नाही, सरकारच्या शिक्षण मंत्रालयाची माहिती। नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर दिल्लीमध्ये नीटचे विद्यार्थी आक्रमक। पेपरफुटीमध्ये नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन। 281 प्रश्न असलेल्या सराव परीक्षेतील 131 प्रश्न नीटच्या परीक्षेत जसेच्या तसे। 2024 प्रमाणे यंदा देखील परीक्षेत पैशांचा मोठा खेळ झाला। नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर रोहित पवारांचं ट्विट। आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मांकडनं मुख्यमंत्रीपदाची शपथ। गुवाहाटीच्या खानापारामध्ये पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शपथविधी। पुण्यात पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा। पेट्रोल डिझेलसाठी रांगा लावाव्या लागत असल्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त। घराजवळ मेट्रो नाही तर कसं काय जाणार, नागरिकांचा सवाल। मुंबई गोवा महामार्गावरील पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेलचा तुटवडा। नागोठणे ते खेड दरम्यान अनेक पंपावरती इंधन नसल्याचे फलक। इंधन उपलब्ध नसल्यामुळे वाहनधारकांचा मनस्ताप। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतनं प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळलं। सुनेत्रा पवारांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत चूक, लवकरच यादी दुरुस्त केली जाणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण। मराठी नामफलकाच्या आढाव्यासाठी उद्या मुंबईमध्ये विशेष बैठक। सेलिब्रिटींच्या हॉटेल, रेस्टॉरंटच्या पाट्या मराठीत का नाहीत? मुंबई महापालिकेच्या विधी समितीमध्ये प्रशासनाला विचारणा। तर पश्चिम उपनगरामध्ये अनेक दुकानांवरती नामफलक मराठीत नसल्याचं समोर। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनाही ईडीनं समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती। 2 दिवसांपूर्वी एसआयटीकडनं 5.5 तास चाकणकर यांची चौकशी झाल्यानंतर आता ईडीची एंट्री। चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स फार उशिरा आलं। त्यांना ईडीचं समन्स आधीच यायला हवं होतं। एकनाथ खडसेंचा रुपाली चाकणकरांवर निशाणा। विधान परिषदेच्या 2.5 वर्षांपासून रिक्त जागांसाठी पुढच्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे 17 आमदार निवडून जाणार। पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेची सदस्य संख्या वाढणार। आंबा बागायतदारांच्या 15 मे रोजीच्या मुंबईतल्या मोर्चाच्या नियोजनासाठी शिवसेना भवनात संध्याकाळी बैठक। उद्धव ठाकरे स्वतः या बैठकीला उपस्थित राहणार। कोकण आणि मुंबईतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। परभणीत ठाकरेंच्या सेनेकडनं नवीन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर। संजय जाधवांच्या निकटवर्तीयांना डाऊल। अमरावतीत जिल्हा परिषद कार्यालयात 2 दिवसात 129 कर्मचाऱ्यांचे खांदेपालट। विविध संवर्गातील 129 कर्मचाऱ्यांच्या बदल्या। वर्ग 3 आणि 4 मधील कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू।
रायगड जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचं संकट समोर. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी. 28 धरणांमध्ये सध्या केवळ 43% जलसाठा शिल्लक. परभणीत वाढत्या उन्हाचा लिंबाच्या बागांना फटका. झाडांना लागलेली लिंब काळी पडत असल्यामुळे शेतकरी अडचणीत. बाजारात लिंबांना 200 रुपये प्रति किलोचा दर. वाशिमच्या एकबुर्जी प्रकल्पातून शेती सिंचनाचे मोटर पंप हटवल्यामुळे जलसाठा कायम. प्रकल्पात 23% पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे वाशिम शहरवासियांची पाण्याची चिंता मिटली. जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर. पाचोरा, भडगाव आणि 40 गावात तापमान 44 अंशांवर. उष्णतेच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण. घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन. लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे बाजारात आंब्याची आवक वाढली. वादळी वाऱ्याच्या अंदाजानंतर शेतकऱ्यांनी आंबा विक्रीसाठी आणला. वाढलेल्या अवकेमुळे आंब्याचे दर 60 ते 80 रुपये किलोवरती. बुलढाण्याच्या राजुरा शिवारामध्ये सापडलेला मृतदेह प्रकरणाचा छडा. प्रेमसंबंधाला विरोध असल्यामुळे वडिलांनीच मुलीची हत्या केल्याचं समोर. मुलीच्या हत्येनंतर मृतदेह जंगलामध्ये फेकला. जळगाव जामोद पोलिसांकडून आरोपी बाप आणि भावाला अटक. परभणीच्या गंगाखेडमध्ये भरदिवसा घराचं लॉक तोडून दागिने पळवले. चोरी करतानाचा चोराचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल.